तुम्हाला हेच सांगतो की किती खोटं बोलायचं. मला असं वाटतं की आपण देखील हे कदाचित आता ऐकून थकला असाल. स्वतः महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसमध्ये जाऊन भाषण दिलं, मागच्या वेळी पण दिलं, ह्यावेळी पण दिलं. स्वतः अनेक लोकांशी त्यांचं इंटरॅक्शन झालं. बघा ना, त्याच्यामध्ये ओमानचे जे मंत्री आहेत ते आलेले त्याच्यामध्ये त्या फोटोग्राफ्समध्ये दिसत आहेत. त्याच्यानंतर साऊथ कोरियाचे जे माजी उपपंतप्रधान आता होते आणि जे आता तिथे गव्हर्नर आहेत ते देखील येऊन तिथं भेटले. त्याच्यानंतर UAEचे मंत्री येऊन भेटलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक लोक, आता किती लोक सांगू. मला असं वाटतं की कुठंतरी उद्योग जगताला बदनाम करण्यासाठी आणि विशेषतः एकनाथ शिंदे साहेबांना कायमस्वरूपी टार्गेट करण्यासाठी ह्या गोष्टी होत असतात. परंतु काही लोकांनी हे नैराश्य आता थांबवलं पाहिजे. काही लोकांचं नैराश्य हे लपवता येत नाही, हे त्यांच्या चेहऱ्यावरनं देखील दिसतं. आणि म्हणून मला सांगायचं की उद्योजकांना जर महाराष्ट्र आवडत असेल सरकार बदलल्यानंतर, कारण महाराष्ट्र हा 3 नंबरला गेला होता. तो एकनाथ शिंदेसाहेब, देवेंद्रजी आणि अजितदादा ज्यावेळी सत्तेमध्ये आले तरी तो पुन्हा एकदा FDI 1 नंबरला आला. त्याच्यामुळे हे सरकार जर उद्योजकांना आवडत असेल, नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली पाठबळ जर आम्हाला मिळत असेल, तर काही लोकांना जो पोटसूळ आहे त्याच्यामुळे ह्या सगळ्या पत्रकार परिषद होत आहेत. माझं आजही त्यांना विनंती आहे की अशा बाबतीमध्ये राजकारण करू नये. उद्योग शिष्टमंडळ असताना पर्यावरण मंत्री, पर्यटन मंत्री, ऊर्जा मंत्री का गेले हा प्रश्न कधी आम्ही विचारला नाही. त्याच्यामुळं जे चांगलं झालं आहे त्याचं ॲप्रिशिएशन करावं. त्याच्यातनं काय उद्योजक नाही आले किंवा अन्य काही पुढे गोष्टी झाल्या तर प्रेस कॉन्फरन्स घ्यावा ना. परंतु इतिहासातले सगळ्यात जास्त 3,72,233 कोटीचे जर MOU झाले असतील तर त्याची इम्प्लिमेंट कशी होणार आहे ह्याच्यासाठी आपण मार्गदर्शन करा, ह्याच्यासाठी आपण सूचना करा. उठसूट एकनाथ शिंदेसाहेबांची प्रसिद्धी बघता, एकनाथ शिंदेसाहेबांना मिळणारा प्रतिसाद बघता जो काय पोटसूळ उठतो आणि त्याच्यानंतर या पत्रकार परिषद होत आहेत त्या कृपया त्यांनी बंद कराव्यात आणि चांगल्या कामामध्ये त्यांनी एकत्र यावं. ठाकरे असेही म्हणाले की ज्या गुंतवणूक झालेल्या आहेत त्यातल्या ज्या 13 कंपन्या आहेत त्या इंडियन होत्या, मग त्या तिकडे जाऊन सही करार करण्यास काय अर्थ होता, तो तुम्ही भारतात बसून ही केला असता असं त्यांचा आरोप. राष्ट्रवादीने सुद्धा हाच आरोप केलाय असा दावा त्यांनी केला. मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी जी पत्रकार परिषद घेतली त्याला मी जास्त किंमत देतो. पृथ्वीराज चव्हाण साहेब असं म्हणाले की शिष्टमंडळ किती लोकांचं गेलं याच्यापेक्षा आउटपुट काय मिळाला हे महत्त्वाचं आहे. तो प्रश्न त्यांना तुम्ही विचारा आणि त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देतो. हे काय सरसकट यांच्या प्रश्नाला उत्तर द्यायची काही गरज नाही. मुद्दा असा आहे की अदानी हे फक्त महाराष्ट्रामध्ये काम करतात अशातला भाग नाही. इंटरनॅशनल लेवलला त्यांचा संपर्क आहे आणि 100% दाव्यानिशी मी सांगतो की जे MOU आम्ही केलेले आहेत त्याच्यामध्ये FDI नक्की किती आहे हे देखील मी काही दिवसांनी जाहीर करीन आणि त्यावेळी ह्यांची तोंडं पुन्हा एकदा बंद होतील. पण FDI असलेलेच प्रोजेक्ट हे महाराष्ट्रामध्ये आणलेले आहेत. जे डोमेस्टिक होते ते उलट आम्ही साईन देखील केलेले नाहीत. हे माहितीसाठी त्यांच्या मी सांगून ठेवतो. प्रत्येक प्रोजेक्टमध्ये FDI किती आहे हे पुराव्यानिशी आम्ही काही दिवसांमध्ये तुमच्याकडे सादर करू. आदित्य ठाकरे म्हणाले की व्हायब्रंट गुजरात समिटमध्ये जवळपास 26 लाख कोटीहून अधिक गुंतवणूक गुजरातमध्ये झालेली आहे. मात्र महाराष्ट्रात तशी मोठी गुंतवणूक वाट बघा. मॅग्नेटिक महाराष्ट्र आहे. जूनमध्ये पत्रकार परिषद घेण्याची परत संधी त्यांना 3 महिने आहे. त्याच्यानंतर आहे मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये. मी कोणा एवढे होतील मला माहीत नाही, पण पुन्हा एकदा ऐतिहासिक MOU आणि ऐतिहासिक इन्व्हेस्टमेंट एकनाथ शिंदे साहेबांच्या, देवेंद्रजींच्या आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये होईल. जूनच्या फर्स्ट वीकमध्ये मॅग्नेटिक महाराष्ट्राचं आयोजन आपण करतोय. त्यावेळी देखील पुन्हा एकदा त्यांचे सगळे दावे खोटे निघतील. गुजरात आणि तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येते, मग महाराष्ट्रात काय येते असा प्रश्न नाही तर आणि काय करायचं. स्वतः हे ज्यावेळी गेले होते त्यावेळी 80,000 कोटीचे MOU झाले होते. मला आपल्याला एक विनंती करायची आहे की आपण देखील त्यांना एक प्रश्न विचारला पाहिजे की ते ज्यावेळी सगळे डावोसला गेले होते त्यावेळी 80,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट झाली होती. त्याच्यामध्ये 50,000 कोटीचा ऊर्जाचा एक झाला होता. तो पण महाराष्ट्रात होऊ शकला असता. 50,000 कोटीचा एनर्जीवरचा MOU झाला होता. तो MOU देखील सापडत नाही आणि MOU करणारा देखील सापडत नाही. मग उरले 30,000 कोटी. त्या 30,000 कोटीमध्ये सिनार्मस नावाचा एक होता. तो सिनार्मस नावाचा ह्याने कॅबिनेट सब कमिटी केली नाही म्हणून निघून चालला होता. त्याला आम्ही कॅबिनेट सब कमिटी घेऊन थांबवला होता तर रायगडमध्ये काम करतोय. त्यांच्यामुळे ह्यांचा सक्सेस रेट जो आहे 3 वर्षापूर्वीचा हा 0% आहे. पण ठीक आहे, त्यांना अपयश आलं त्याचं भांडवल नाही आम्ही केलं. काही लोक असे असतात पायगुणी, त्याला आपण काय करणार.
त्याच्यामुळे एकनाथ शिंदेसाहेब 2 वर्ष ज्यावेळी येत आहेत त्यावेळी 1,37,000 कोटीचे जे मागच्या वर्षीचे MOU झाले त्याच्यातले MIDCचे 1,00,000 कोटीचे होते आणि ते सगळेच्या सगळे इम्प्लिमेंट करण्याचा आपण प्रयत्न करतो आहे. आज देखील उद्योगमंत्री म्हणून दाव्यानिशी सांगतो की MIDCनं 3,233,000 कोटीचे जे MOU केलेले आहेत हे 100% आम्ही इम्प्लिमेंट करू. याला 3 वर्षाची मुदत असते, आम्ही 100% इम्प्लिमेंट करू. गेल्या वर्षी न्यू इरा, क्लीन टेक, फॉरेन डेटा, हॅन्ड्स इन्फ्रा अशा अनेक मोठ्या कंपन्यांची गुंतवणूक होणार होती, मात्र त्याचा पुढे काहीच झालं नाही. गेल्या वर्षीचं काय झालं याची देखील मी एक सेपरेट पत्रकार परिषद घेईन. पण ती पत्रकार परिषद घेत असताना यांच्या कालावधीमध्ये 80,000 कोटीचे जे MOU झाले त्याचं नक्की काय झालं हे देखील विचारणं गरजेचं आहे. त्याच्यातलं मी काय सांगितलं जबाबदारीनं सांगतो, 50,000 कोटीचा MOU पण सापडत नाही आणि MOU करणारा माणूस पण सापडत नाही आणि करून घेणारा तर घरीच गेले, त्याच्याबद्दल विषय सोडून द्या. त्याच्यामुळं बघा योगायोग कसा असतो. ते MOU करणारे निघून गेले घरी, ह्यांना आम्ही घरी बसवलं शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आणि MOUचा कागद पण नाही. तेव्हा एवढं खोटं करण्याची काही आवश्यकता नाही डावसला जाण्यासाठी. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक कोण कोणाच्या खर्चाने गेलं याच्यापेक्षा महाराष्ट्रासाठी सरकारनं काय केलं, महाराष्ट्रासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी काय केलं हे बघण्याची गरज आहे. आणि मुख्यमंत्री पद आता गेलं आहे हे स्वीकारलं पाहिजे हो. किती आपण नैराश्य बाळगून राहणार, किती डिप्रेशनमध्ये राहणार. कार्यकर्ते अशामुळेच नैराश्यवादी होतात आणि ते दुसरीकडे जातात, आमच्याकडे येतात. तेव्हा आहेत त्यांना टिकवण्यासाठी देखील उत्साहाच्या वातावरणात त्यांनी राहिलं पाहिजे, हा माझा त्यांना सल्ला आहे. मागच्या वेळी जेव्हा गाव चौरा झाला होता तेव्हा देखील सरकारकडून सांगण्यात आलेलं होतं की मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार. तर अनिल देशमुखांनी असा एक सवाल उपस्थित केलेला आहे की मागच्या वेळेस जे आश्वासनं दिली गेली नक्की त्याचं काय झालं, रोजगार निर्मिती झालेली आहे का, असं त्यांनी म्हटलेलं आहे प्रेस कॉन्फरन्समध्ये. आता ते खरंच सिनियर आहेत, त्यांच्यावर मला बोलायचं नाही, पण त्यांनी उद्योग विभागावर बोलू नये. ज्यांनी गृहमंत्री असताना सचिन वाजेला सरकारमध्ये घेतला आणि त्या सचिन वाजेनं बॉम्ब ठेवला अंबानींच्या घराखाली, अशाने मला विचारायचं उद्योजकांचं काय झालं आणि मागच्या बाकी कोणी विचारावं. म्हणजे मला त्यांच्या वयाबद्दल त्यांच्या सिनियरिटीबद्दल आदर आहे, पण ते कसं काय मला प्रश्न विचारू शकतात. त्यांच्या कालावधीमध्ये सचिन वाजे नावाचा एक अतिशय त्यांच्या दृष्टीनं विद्वान माणूस जो शिवसेनेचा पदाधिकारी होता उबाठाचा, तो त्यांनी घेतला, सरकारी नोकरीमध्ये आणला आणि त्यानं त्याच्यावर जबाबदारी टाकली 100 कोटी रुपये वसुलीची आणि ते वसूल करताना त्यानं अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवला. आता अशांच्या कारकिर्दीमध्ये उद्योजक पळवण्याचं ज्यांनी काम केले त्यांनी उद्योजकांवर काय बोलायचं आणि उद्योग विभागावर काय बोलायचं. कारण मी तर त्यांच्यावर बोलणार नव्हतो, पण त्यांनी उद्योग विभागावर नाही बोललं पाहिजे ना, त्यांनी दुसऱ्या कुठच्या तरी माध्यमावर बोलावं. अजितदादा का गेले, अजितदादांनी काय केलं त्याच्यावर बोलावं. उद्योग क्षेत्रावर त्यांनी बोलू नये. कारण सचिन वाजेनं त्यांचा PA नव्हता खरा, तो पैसे गोळा करणारा कोणतरी होता असेल त्यांचा, पण त्यानं बॉम्ब ठेवला आहे त्याचा खुलासा त्यांनी पहिला करा. चला, त्याच्यामुळं भीती निर्माण झाली. अंबानींच्या घराखाली सचिन वाजेसारख्या अतिशय नालायक माणसानं जो सरकारमध्ये आल्यानंतर बॉम्ब ठेवतो, त्याच्यामुळं उद्योजकांमध्ये दहशत निर्माण झाली आणि त्याच्यामुळं आम्हाला ह्या अडचणी निर्माण होतात. तरी देखील एकनाथ शिंदेंच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली आम्ही एवढी मोठी इन्व्हेस्टमेंट आणण्यामध्ये यशस्वी झालो. आम्ही कुठचाही प्रोजेक्ट घालवलेला नाही. ज्यांनी प्रोजेक्ट घालवले ते आमच्या माथी मारतात. वेदांत फॉक्सकॉन जे होते त्याला 1,57,000 कोटीची 1,57,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट करणार होते आणि त्यांना जवळपास राज्य सरकार 40,000 कोटीची सबसिडी देणार होती. आता तुम्ही 3,00,000 कोटी 72,000 समथिंग जे हे करताय, तर तेवढ्या उद्योगाला साधारणतः सबसिडी किती दिली जाणार आहे काय? नाही, आपल्याकडे इन्सेंटिव्ह दिला जातो, इन्सेंटिव्ह दिला जातो आणि इन्सेंटिव्हची सिस्टीम ही वेगवेगळी आहे. इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये त्या उद्योजकांनी आमचे प्रधान सचिव यांच्याशी चर्चा केलेली आहे, ते सहमतीनं आहे. परंतु वेदांता फॉस्कॉनचं अजून एक सांगतो, जी काय बोंबाबोंब झाली, वेदांता फॉस्कॉन इकडून तिकडे गेली ती काय आम्ही घालवलेली नाही. पण यांच्यामध्ये ताकद बघा किती आहे. त्या दोघांची पार्टनरशिप पण तुटली आणि गुजरातला पण तो प्रोजेक्ट होत नाही. म्हणजे मला गुजरातला तो झाला न झाला याच्याबद्दल काही फरक पडत नाही, पण ज्यांनी 18 महिने कॅबिनेट सब कमिटी घेतली नाही, ज्यांनी इंडस्ट्रियलिस्टशी कधी चर्चा केली नाही, त्यांनी उद्योग क्षेत्रावर टीका करणं म्हणजे आपलं पाप दुसऱ्याच्या माथ्यावर मांडण्यासारखं आहे. आदित्य ठाकरे पत्रकार परिषद म्हणाले की दावोससारख्या परदेश दौऱ्यावरती ग्रामविकास मंत्रालय असेल किंवा ऊर्जा मंत्रालय असेल, इथल्या अधिकाऱ्यांना नेण्याचं काय काम, त्यांना या अशा दौऱ्यांवरती घेऊन जाऊ नये असं त्यांनी म्हटलं. अगदी बरोबर आहे. 3 वर्षापूर्वी उद्योग खात्याच्या शिष्टमंडळामध्ये पर्यावरण मंत्री का होते? जाधव साहेब सांगा, तुम्ही हे प्रश्न विचारत नाही.
3 वर्षापूर्वी गेलेल्या शिष्टमंडळामध्ये नितीन राऊत का होते ऊर्जा मंत्री? 3 वर्षापूर्वी शिष्टमंडळ गेले होते म्हणजे नितीन राऊतांचे OSD का होते? पर्यावरण मंत्र्यांचे OSD का होते? पर्यावरण मंत्र्यांचे मित्र OSD का होते? कसं आहे, हे ज्यावेळी आपण जनतेला सांगत असतो तर आपण पण तेवढं पर्टिक्युलर राहायला पाहिजे, या मताचा मी आहे. परंतु आजही सांगतो की ते 3 वर्षापूर्वी जाऊन त्यांना जे अपयश आलं आहे ते कदाचित अपयश मी मानत नाही, ठीक आहे, हे घडत असतं. असं जर मोठ्या मनानं आम्ही स्वीकारतोय तर उद्योग विभागामध्ये ग्रामविकास कशाला, मग उद्योग विभागामध्ये पर्यावरण कशाला, उद्योग विभागामध्ये पर्यटन कशाला, उद्योग विभागामध्ये ऊर्जा कशाला? आमच्याकडे आहे ना शिष्टमंडळ त्याच्यावर खर्च झालेला. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मागं काय झालं याच्यापेक्षा पुढे जाऊन चांगला विचार आपण करूया. सगळ्यांनी महाराष्ट्र उद्योग क्षेत्रामध्ये 1 नंबरला राहण्यासाठी पुढाकार घेऊया. आणि त्याच्यामध्ये आमच्या काय अनावधानानं चुका झाल्या तर पत्रकार परिषद घेण्यापेक्षा मी उद्योगमंत्री आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत, अजितदादा आहेत, त्याच्यानंतर एकनाथ शिंदे साहेब आहेत, त्यांची वेळ मागून त्याच्यातनं काहीतरी सॉर्ट आउट होऊ शकतं ना. पण सगळंच पत्रकार परिषदेनं मध्ये बोलायचं. पत्रकार परिषद काही विधानसभा नाही, विधानसभेमध्ये हजर राहायचं नाही, पण सगळं पत्रकार परिषदेमध्ये बोलायचं. हे कशासाठी? विधानसभा आहे, विधान परिषद आहे, तिथे ते मुद्दे मांडू शकतात. सामंत सर, जरांगे पाटील मुंबईकडे पुष्कर केलेला आहे त्यांनी एकंदरीत. आज मुख्यमंत्र्यांची VC द्वारे बैठक झाली, कधीपर्यंत तोडगा नाही गेला, तुम्ही एकंदरीत काय या अनुषंगाने करताय? मला असं वाटतं की मनोजजींनी देखील थोडं समजूतदारपणानं महाराष्ट्रातल्या जनतेचा विचार करणं आवश्यक आहे. मनोजजींनी जे जे सांगितलं ते युद्धपातळीवर करण्याचा सरकारनं प्रयत्न केला, त्याच्यातनं आउटपुट देखील दिला. पहिलं त्यांचं म्हणणं असं होतं की मराठवाड्यातल्या ज्या निजामकालीन नोंदी आहेत त्या शोधून काढल्या पाहिजेत, दाखला दिला पाहिजे. आपण शिंदे समिती स्थापन केली, मराठवाड्याचा विषय महाराष्ट्रापर्यंत गेला, महाराष्ट्रात देखील आपण शोधून काढल्या. त्या शोधून काढल्यानंतर हैदराबादला जाऊन अजून आणण्यासाठी आपण त्याला मुदतवाढ देखील देतोय. हे काम तहयात चालू ठेवण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक गोष्टीचा सहानुभूतीपूर्ण विचार केलेला आहे. इम्पेरिकल डाटा करण्यासाठी मागासवर्गीय आयोग देखील आपण नेमलेला आहे, ते देखील आता सर्वे करणार आहेत. त्यामुळे मला ह्याच्यातनं एकच विनंती करायची की समजूतदारपणाने घेतलं पाहिजे, सरकारला वेळ दिला पाहिजे. मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये टोकणारं आरक्षण आम्ही देणार आहोत, हा आमचा ठाम विश्वास आहे. आणि तो देत असताना ओबीसींवर अन्याय होणार नाही, ओबीसी समाजाचं काहीही कमी होणार नाही, हे देखील मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे. परंतु मागासवर्गीय आयोगाचा सर्वे सुरू झाला असं समजा, मागासवर्गीय आयोगाचा सर्वे सुरू झाला, मराठवाड्यामधनं सुरू होईल. पण घरातच जर कोण नसेल, त्यातली लोक बाहेर गेलेली असतील, सर्वेलाच कोण थांबलं नाही, तर उद्या परत शंका निर्माण होऊ शकतात. त्याच्यामुळे सर्वेक्षण जोरदार पद्धतीनं सुरू झालेलं आहे. ते सर्वेक्षण सुरू करत असताना त्या माणसानं घरात राहणं अपेक्षित आहे आणि त्याच्यातनं देखील इम्पेरिकल डाटा गोळा होणार आहे. आणि हीच प्रोसिजर आहे. प्रत्येक जातीचं ज्यावेळी सर्वेक्षण होतं ते घरात जाऊन केलं जातं. तर घरातच जर मी नसेल, तुम्ही नसेल, तर सर्वेक्षण कोणाचं होणार आहे? त्याच्यामुळे थोडं त्यांनी समजूतदारपणाने घेतलं पाहिजे. ते समजूतदार आहेत, त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही. आणि म्हणून पुन्हा एकदा शासनाच्या वतीनं मी त्यांना विनंती करतो की आज जरी पहिला दिवस असेल तरी मुंबईला येणं त्यांनी टाळावं. मुंबईमध्ये देखील मुंबई ही 24/7 आहे. त्याच्यामुळे अनेक उद्योगधंदे, IT सेक्टरमधली मुलं ह्या ठिकाणी काम करत असतात. मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका पूर्ण सरकारची आहे. आणि मराठा समाजाला कुठच्याही परिस्थितीमध्ये ओबीसींचं आरक्षण कमी न करता आम्ही आरक्षण टिकणारं देणार आहोत, हे स्वतः मुख्यमंत्री मोदी यांनी सांगितलेलं आहे. देशभरात फक्त विरोधकांवरच ईडीच्या कारवाया होतात, एकही सत्ताधारी नेत्यावरती कारवाई होत नाही. त्यामुळे या विरोधात आम्ही कोर्टात जाणार असं पवार म्हणाले. कोर्टात कुणी जावं, कुणी नाही जावं, कोर्टात जाऊन काय करावं, कोणाची बाजू मांडावी, हा प्रत्येकाला लोकशाहीनं दिलेला अधिकार आहे. त्यांना तसं वाटत असतील त्यांनी त्या मार्गाने जावं. त्याच्यामुळे मला असं वाटतं की ज्या संस्था आहेत ज्यांनी कारवाई केलेली आहे, आता आम्हाला खोके म्हणणाऱ्यांकडे जर खोके सापडत असतील तर आम्ही काय करायचं? तर ते संस्था बघेल ना. म्हणजे आमच्यावर खोक्याचा आरोप करायचा, आम्हाला टार्गेट करून खोके आपल्याकडे जपून ठेवायचे, त्यांच्यावरच कारवाई होत असतील त्या. आणि त्याच्यावर कोणाचा आक्षेप असेल त्यांनी जावं, कोर्टामध्ये जावं, अन्य कुठे जावं, त्याच्यावर आम्ही कसं काय ऑब्जेक्शन? आदित्य ठाकरेंची मुंबईत महानिष्ठा महान्यायसभा ही आता दुसरी होत आहे. दुसरीकडे म्हणजे सरवणकर यांच्याच मतदारसंघात त्यांनी ही यात्रा आता दुसऱ्यांदा घेतलेली आहे. कसं पाहता या यात्रेकडे? एकूणच लोकांमध्ये जाऊन आता पुन्हा एकदा ते न्याय मागतात. शिंदेसाहेब असतील किंवा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही सगळे असो, आम्ही कोत्या वृत्तीचे नाही.
हे कोणी कुठं मिटिंग घेतली त्याच्यावर आक्षेप घ्यायचा, कोणी तिकडे गेला आक्षेप घ्यायचा, इकडे काहीतरी वेगळं काहीतरी पत्रकार असले काय नाही. शेवटी लोकशाही आहे, त्यांनी कुठेही जाऊन बैठका ते घेऊ शकतात, कुठेही सभा घेऊ शकतात. आता माझ्याकडे माझ्या मतदारसंघामध्ये ते आले होते, जे शिवाजी पार्कवर भाषण करायचे ते चावडी बैठकीत आले होते. मग शिवाजी पार्क किती 50-1 हजाराचं असेल, ते 1 लाख भरायचं, तिथे भाषण डरकाळ्या फोडायचे. ते चावडी मीटिंग म्हणजे किती 100 लोकांमध्ये. तर मी कुठं काय टीका केली, काहीच नाही. मला एवढंच समाधान की 50,000वरनं 200 झाले. तसं सदा सरवणकर बघतील त्यांच्या मतदारसंघात काय करायचं ते. तर मला असं वाटतं की प्रत्येकाला लोकशाहीमध्ये कोणाच्याही मतदारसंघामध्ये जाण्याचा अधिकार आहे, कुठेही बैठका घेण्याचा अधिकार आहे, त्याच्यावर कोणी आक्षेप घेऊ शकत नाही आणि त्याने देखील तो आक्षेप घेऊ नये. उद्या वरळीमध्ये कोणाची सभा झाली तर एवढ्याच खुर्च्या होत्या, तेवढ्याच खुर्च्या होत्या, ते आमचं आम्ही बघू काय करायचं ते. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे की लोकशाहीतला एक भाग आहे आणि लोकशाहीमध्ये ते सदा सरवणकर साहेबांच्या मतदारसंघामध्ये जात असते, तो लोकशाहीने दिलेला अधिकार आहे, त्याच्यावर टीका करण्याची काही आवश्यकता नाही. आणि एवढं सगळं करून मतदार ज्यावेळी न्याय देतील ते 215पेक्षा आमदार आमचेच जास्त निवडून येणार आहेत, त्याच्यामुळे आम्हाला पण काही घाबरायचं कारण नाही. जरांगे पाटील मुंबईमध्ये येत आहे, त्या मोर्चामध्ये बच्चू कडू देखील सामील झाले. नाही तर बच्चूभाऊंची माझी चर्चा झाली नाही, पण मी त्यांच्याशी बोलतो आणि नंतर याच्यावर बोललेलं चांगलं होईल. कारण ते स्वतः ते मुंबईमध्ये येऊ नये यासाठी प्रयत्न करत होते, करतायत देखील. कदाचित चालता चालता त्याला समजू शकते. ते बोलले आता आंदोलक म्हणून सहभागी आहे मोर्चात. हां, चालता चालता कदाचित सांगतील त्याला, तुम्हाला माहिती घ्या. नाही, तोडगा निघाला पाहिजे, बाकी सगळ्या बाजूला राहू दे, तोडगा निघाला पाहिजे. कारण शेवटी महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. जर आम्ही आरक्षण देणार नाही म्हणून सांगितलं असतं तर हे ठीक आहे ना. आरक्षण देतोच म्हणून सांगितले मुख्यमंत्री महोदयांनी, आरक्षणासाठी अधिवेशन घेतो म्हणून सांगितले, देवेंद्रजींनी देखील सांगितले, अजितदादांनी देखील सांगितले. मग हे कशासाठी, हा एक माझ्यासारख्याला देखील प्रश्न पडतो. माझे आणि मनोजजींचे देखील अतिशय जवळचे संबंध आहेत, मी देखील त्यांच्याशी कायम चर्चा करत असतो. पण सगळं आम्ही देतो म्हणून सांगतोय, मोर्चा कधी निघाला पाहिजे. जर सरकार देतच नाही सांगतंय, सरकारला करायचंच नाही म्हणून सांगतंय, मुख्यमंत्री स्वतः सांगतायत, मुख्यमंत्री बोलतायत, असं असताना हा मोर्चा का निघतोय हे मला तर काही कळत नाही. परंतु आजही मला मनोजजींना विनंती करायची आहे की तुमच्या सगळ्या मागण्या एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मान्य होतील, हे सरकार म्हणून मला ठाम सांगावं असं वाटतं. त्याच्यामुळे आजही त्यांनी निर्णय ते घेऊ शकतात. शेवटी 22 तारखेला राममूर्तीची प्रतिष्ठापना आहे. आज मला असं वाटतं की आम्ही परवा ज्यावेळी शिंदेसाहेब आणि मी परदेशामध्ये गेलो त्यावेळी ज्या पद्धतीनं मराठी माणसाचा आणि भारतातल्या माणसाचा उत्साह आहे, त्यांनी आमच्या हातामध्ये एक पत्र दिलं आणि पत्र देऊन मुख्यमंत्री महोदयांना काय सांगितलं की साहेब हे पत्र जे आहे ही आमची प्रार्थना म्हणून अयोध्येला पोच करा. आम्ही देखील रामाच्या मंदिराच्या समोर जरी नसलो तरी आम्ही आराधना करणार आहोत. एवढं चांगलं वातावरण 22 तारखेला आहे. आपल्या सगळ्यांचं स्वप्न पूर्ण होतं आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली. तर मला असं वाटतं की या आरक्षणावर देखील मार्ग निघालेला आहे. मी मार्ग निघणार आहे असं पण म्हणत नाही. जे काय आहे ते सगळं सरकारनं करायचं ठरवलं आहे. मग हे आंदोलन कशासाठी हे माझ्यासारख्याला प्रश्न पडतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.